महाराष्ट्रासह देशाचं नाव जगभरात उज्ज्वल करणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं मंगळवारी मध्यरात्री निधन झालंय। ते 100 वर्षांचे होते। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। राम सुतार यांनी आपल्या अतुलनीय शिल्पकलेतून देशातील प्रत्येक राज्यात आपली एक वेगळी छाप उमटवली आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महान व्यक्तिमत्वांचे पुतळे हीच त्यांची खरी ओळख आहे। दगडात जिवंतपणा ओतणारे कलाकार म्हणून ते ओळखले जात असत। राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यात झाला होता। मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण घेतलं आणि मेयो सुवर्ण पदक मिळवलं होतं। भारतीय पुरातत्व खात्यात काम करताना त्यांनी अजिंठा वेरूळ लेण्यातील शिल्पांची डागडुजी देखील केली होती आणि कमालीची गोष्ट म्हणजे त्यांनी साकारलेल्या 200हून अधिक कलाकृती जगातील 5 खंडांमध्ये उपस्थित आहेत। पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले राम सुतार यांना शिल्पकलेचे भीष्माचार्य असं देखील म्हटलं जात होतं। मात्र आता त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वावर शोककळा पसरली असून एक महान कलाकार काळाच्या पडद्याआड गेलेत।